तर बघा काय माहिती आहे, केंद्र सरकारच्या सन 2026चा अर्थसंकल्प सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा राहतो आहे. यावेळी त्यांच्यासाठी एकूण 4 निर्णय झालेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे, म्हणून यातून त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणाची दिशा स्पष्ट केली. खरं तर यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे आधीपासून विशेष लक्ष होते. यात कर्मचाऱ्यांना नेमकं काय मिळणार हा मोठा सवाल होता. 8वा वेतन आयोग, महागाई भत्ता, वेतनवाढ तसे विविध भत्त्याबाबत मोठ्या अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या. मात्र अर्थसंकल्पात नेमके काय मिळाले याचा सविस्तर आढावा घेऊया. यंदाच्या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा किंवा स्वतंत्र तरतूद करण्यात आली नाही. अनेक कर्मचाऱ्यांना 2026च्या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा होईल अशी आशा होती, परंतु सरकारने या संदर्भात कोणतेही निर्णय जाहीर न करता 2027च्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे सध्या तरी नवीन वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. तसे 7व्या वेतन आयोगाअंतर्गत विविध पदांच्या वेतनात असलेल्या त्रुटी दूर होतील अशी अपेक्षा होती. मात्र या त्रुटीवरही यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणते ठोस उपाय जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. दिलासात एक बाब म्हणजे 8व्या वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत महागाई भत्ता वाढीबाबत 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार मान्यता देण्यात येणार आहे. जानेवारी 2026 पासून वाढीसाठी निधीचे वितरण सुरू राहील अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईचा काहीसा भार कर्मचाऱ्यांचा कमी होण्यास मदत होणार आहे. सन 2026च्या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते व इतर अनुदान लाभासाठी आवश्यक निधी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित वेतन व लाभाच्या बाबतीत कोणती अडथळा येणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच अर्थसंकल्प 2026मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा कमी असल्या तरी वेतन, DA आणि काही विभागीय लाभ सुरू ठेवण्यावर सरकारने भर दिल्याचं चित्र दिसत आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.